आजच्या या आज 6 जानेवारी आणि हा दिवस हा पत्रकार दिन आहे। पहिल्या प्रथम मी पत्रकार दिनानिमित्त सगळ्या पत्रकारांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि या कार्यक्रमामध्ये आलेले नायब तहसीलदार पंढरकर साहेब, पोलीस उपनिरीक्षक सुनील गोसावीजी, आपल्या या पंचायत समितीचे व्हिडिओ आदरणीय पवार साहेब, आणि या कार्यक्रमामध्ये आलेले आपले धुळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आदरणीय देवादादा, या कार्यक्रमामध्ये आलेले आपले भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष आदरणीय राहुल गांधीजी, या कार्यक्रमामध्ये आलेले या सिद्धपूर नगरीचे नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे प्रभारी आदरणीय हेमंत भाऊ पाटीलजी, ज्येष्ठ पत्रकार अरुण दलालजी, ज्येष्ठ पत्रकार आदरणीय किशोर माड़ीजी, पिंटू शिरसाटजी, या पंचायत समितीचे सभापती आदरणीय वसंत दादा, ज्येष्ठ पत्रकार आदरणीय रत्नदीप सिसोदियाजी, आदरणीय सचिन पाटिल, आदरणीय एंड अमित जैन जी, आदरणीय पिंटू भाऊ माड़ीजी, माननीय एंड आशीष आहिरेजी, ज्येष्ठ पत्रकार अरुण दादा दलाल, ज्येष्ठ पत्रकार रत्नदीप सिसोदियाजी, रामदास पुरीजी, राजेंद्र पाटीलजी, मंचावर बसलेले सगळे मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर माफ करावं, समोर बसलेले सगळे पत्रकार बांधव, बंधू आणि भगिनी, पहिला प्रथम मी आपल्याला पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिलेल्याच आहे। परंतु आता विधानसभा निवडणूक झाली आणि मला सगळ्यात उंच शिखरावर ठेवून मतदानाद्वारे मला वरती मतदानाद्वारे मला दिलेला आहे, त्याच्यामध्ये आपलं सगळ्या पत्रकारांचा सुद्धा मोठा हात आहे। त्यामुळे मी आपल्याला सगळ्यांचा आभार मानतो की आपण सुद्धा या विधानसभेमध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य आहे, कारण सगळ्यांचं सहकार्य राहिलं नसतं तर महाराष्ट्रामध्ये 1 नंबरवर मी आलो नसतो। त्याच्यामध्ये आपल्या सुद्धा सगळ्यांचं सहकार्य आहे, सगळ्या अधिकाऱ्यांचं आहे, त्यामुळे आपल्याला सगळ्यांचे मी आभार मानतो। आणि आज पत्रकार दिवस आहे आणि लोकशाहीमध्ये पत्रकाराचं फार मोठं त्याचा सहभाग असतो आणि त्यामुळे लोकशाहीमध्ये आपल्याला जे काही चौथा स्तंभ म्हटलेला आहे त्या लोकशाहीमध्ये आपलं काम करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी असेल किंवा अधिकारी असेल, जे लोकप्रतिनिधी चांगलं काम करतात त्यांना सुद्धा चांगलं म्हणण्याचं काम आपण पत्रकार करत असतात, आणि जे लोकप्रतिनिधी चुका करत असेल ते सुद्धा दाखवण्याचं काम पत्रकारचं आहे। आणि जे अधिकारी चांगलं काम करत असेल त्यांचं कौतुक करण्याचं सुद्धा आपलं पत्रकार बंधू करत असतात, आणि जे अधिकारी चुकीचं काम करत असेल ते सुद्धा बाहेर काढण्याचं काम पत्रकार करत असतात। त्यामुळे लोकशाही असेल, शासकीय पद्धती असेल, त्याच्यामध्ये आपलं फार मोठी भूमिका आहे। त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो। आणि माझ्या राजकीय जीवनामध्ये मला आता आमदारकीमध्ये 15 वर्ष झालं आणि आता 16 वर्ष सुरू झालेलं आहे। आणि या 15 वर्षामध्ये
आपण आपल्या तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये काम करत असताना आपलं सगळ्यांचं सहकार्य राहिलं आहे आणि त्यामुळे आपण तालुक्याच्या विकासामध्ये जे काही आपण कामं केलेलं आहे त्याच्यामध्ये आपले नेते माजी शिक्षण मंत्री अमरीश भाई आम्ही सगळे असतील आणि आपला तालुका घडवण्याचं काम आम्ही केलेलं आहे आजपर्यंत आणि त्याच्यामध्ये आपलं सगळ्यांचं मोठं काम आहे आणि पुढे सुद्धा आपण असंच काम करणार आहोत. सगळ्यांच्या सहकार्याने आपण सगळं काही काम करणार आहे. तालुक्यामध्ये जे काही वाईट घटना घडत असेल त्याला मी बी सहकार्य करणार. आता हे जे काही विषय निघाला कॅफे हे सुद्धा आपण जे ठराव केलेला आहे त्याच्यामध्ये मी सुद्धा सहमत आहे. कारण हे कॅफेज असेल जे काही वाईट घटना घडत असेल त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी जातीने लक्ष दिलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये अधिकारी असेल पोलीस प्रशासन असेल कारण काही गोष्टी समाजाला किंवा विद्यार्थ्यांना घातक असेल ती गोष्ट आपण कोणीही खपवून घेतलं नाही पाहिजे. थोडंफार आपला फायदा होत असेल पण नुकसान किती लोकांचं होत आहे हे आपण बघितलं नाही पाहिजे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सतर्क राहून काम केलं पाहिजे. जीवनामध्ये आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो, काही अधिकारी शासकीय क्षेत्रामध्ये काम करत आहे, आम्ही सगळे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो. तर याच्यामध्ये काम करत असताना आपला फायदा होत आहे म्हणून कोणाचे नुकसान होत असेल ते हे झालं नाही पाहिजे हे मी त्या मताचा माणूस आहे. आणि त्यामुळे आपण सगळे मिळून आपल्या तालुक्यामध्ये जसं आपलं धुळे जिल्ह्यामध्ये 4 तालुके आहेत आणि आपला तालुका हा विकसित तालुका म्हणून म्हटला जातो. त्याच्यामध्ये सगळ्यांचा हातभार असतो, तुमचा सुद्धा हातभार आहे, लोकप्रतिनिधींचा हातभार आहे, अधिकाऱ्यांचा हातभार आहे. त्यामुळे आपण इतकं करू शकलो. त्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला आणखी चांगलं काम करायचं आहे. त्यामुळे आपण सगळे एकत्र राहून काम करूया. जे काही चुकीचं असेल तर चुकीचंच म्हणू आपण, कोणी चुकत असेल त्याला चुकीचंच म्हटलं पाहिजे. आणि त्यामुळे आपण सगळे मिळून आपल्या तालुक्यामध्ये चांगलं काम करू. आणि दुसरा विषय आमचे हेमंत भाऊंनी मांडलेला आहे पत्रकार भवनचं. आता त्या पत्रकार भवन आहे ते कुठे करायचं आपण सगळे मिळून ठरवून आपण करूया. त्याच्यामध्ये माझी बी सहमती आहे. कसं करून घ्यायचं कुठं करायचं हे आपण सगळे मिळून बसून करून निश्चित आपण करून. कारण इतके आपण पत्रकार आहेत तिथे कुठंतरी आपल्याला बसायला जागा पाहिजे. कुठं पत्रकारी सगळे मिळून काही निर्णय घ्यायचे असेल तर त्याच्यात जागा पाहिजे. त्यामुळे आपण बसून आपले नेते माजी शिक्षण मंत्री अमरीश भाई असेल आपण सगळे बसून ठरवून कुठे बनवायचं ते आपण करूया इतकं मी आपल्याला सांगतो. आणि मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की जीवनामध्ये जीवन जगत असताना काही गोष्टी आपल्याला सगळ्यांना बघावं लागतात. आपल्या तालुक्यामध्ये सगळे समाज राहतात आणि सगळे समाज आपण एकच आमचे बंधू आहे या दृष्टिकोनाने आपल्याला जीवन जगायचं आहे. कारण जीवन जगण्याची भी तरीका असते आणि त्यामुळे आपण सगळे मिळून सगळ्यांना घेऊन चालण्याचा प्रयत्न करू. आणि आपल्या तालुक्याचं जे वातावरण आहे ते वातावरण आणखी कसं शुद्ध राहील या दृष्टिकोनातून आपण सगळे मिळून काम करूया. आणि आपण सगळे आम्हाला आमंत्रित केलं आणि आमचे रत्नदीप भाऊंनी सांगितलं की आमची पत्रकार दिवस आम्हीच करून घ्यायचा आणि आम्ही पाठ ठोकून घ्यायचं हे आपण सांगितलं. परंतु मी आम्हाला आता आमचे लोकप्रतिनिधींनी बी सांगितलेलं आहे, मी आपल्याला सांगतो की पुढचं जे पत्रकार दिवस आहे ते आम्ही सगळे मिळून एकत्र करूया. बरोबर, एकत्र नियोजन करून एक चांगला कार्यक्रम आपण करू. आणि भाऊंनी सांगितलं रावण भाऊंनी जेवण सुद्धा ठेवू. हे आताच मला 2-3 दिवस आधी माहित पडलं तर आताच करून टाकलं. त्यांनी ज्यांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे त्यांना मी धन्यवाद देतो. दरवर्षी आपण चांगले कार्यक्रम करत असतात आणि आपण भाग घेत असतात. कारण कार्यक्रम करणं सोपं असतं, जो करतो त्यालाच माहीत पडतं. राहुला भाऊंनी सांगितलं की फोन करणे सगळ्यांना बोलवणे हे मेहनत असते काही. आणि त्यामुळे ज्यांनी हे मेहनत घेतली त्यांना मी धन्यवाद देतो. पुढच्या भविष्यामध्ये
आम्हाला फक्त आठवण करून द्यायची किंवा 5-1 दिवसाला मी आता सांगून दिलं चला खूप खूप धन्यवाद जागा सुद्धा उपलब्ध करून दिला आणि चांगल्या ठिकाणी करून दिली कारण तो एरिया एकदम चांगला आहे त्यामुळे चांगल्या ठिकाणी देवादादांनी करून दिलेला आहे मी देवादादांना धन्यवाद देतो आता राहिला बांधकामचा प्रश्न बांधकाम कसं बसेल ते करून देऊ काही हरकत नाही करून टाकू काय त्यामुळे आपण सगळे मिळून आनंदाने खेडीमेडीने हा पत्रकार दिवस मनवलेला आहे त्यामुळे मी सगळ्यांना धन्यवाद देतो ज्यांनी आयोजन केलं त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि आमचं तुम्ही सत्कार केलं त्यामुळे आपल्याला सगळ्यांना आणि म्हणजे विधानसभेमध्ये निवडून आलो म्हणून सगळे पत्रकारांनी मला माझा सत्कार केला त्यामुळे मी विशेष धन्यवाद देतो आणि खरं मी सांगतो की आपल्या तालुक्यामध्ये इतकं वोटिंग मला मिळेल असं मला बी माहीत नव्हतं परंतु मला भरभरून सगळ्यांनी वोटिंग दिलेलं आहे त्यामुळे या कार्यक्रमानिमित्त सगळ्या तालुक्याचं जितकं आभार मानेल तितकं कमी आहे त्यामुळे मी आता जबाबदारी सगळ्यांची संपलेली आहे आता जबाबदारी आमची आलेली आहे पण मी तुम्हाला सांगेन की केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा आपलं सरकार आहे त्यामुळे आम्ही 5 वर्षामध्ये एकदम फास्ट काम करणार आहोत त्यामुळे जे जे काम असतं आपण सगळे करूया आणि आपण सुंदर कार्यक्रम ठेवला आपल्या सगळ्यांचे धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपले धन्यवाद दादासाहेब आपण